स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच नवी मुंबई विकास आघाडी, घर हक्क परिषद नवी मुंबई यांनी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकात उडी घेतली असून नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील 28 प्रभागांमध्ये 111 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. वाशीतील विष्णुदास भावे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्याची घोषणा करण्यात आली. आज आम्ही या ठिकाणी घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने नवी मुंबई विकास आघाडी आम्ही तयार केलेली आहे. आम्ही गेल्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा आम्ही 2020 ला तयार केली होती, परंतु करोना काळ आला आणि तो इलेक्शन लांबत गेला. आता 5 वर्ष झालं नवी मुंबईचं इलेक्शन झालेलं नाही. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्या कारणामुळं आता हे लोक इलेक्शन घ्यायला लागलेत, नाही तर हे सुद्धा इलेक्शन घेतले नसतं ते लोक. आम्हाला असं आहे, आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने आज आम्ही घर हक्क परिषद आम्ही इथं लावलेली आहे. कारण या नव्या मुंबईचे झोपडपट्ट्या जे आहेत त्याला अजून सलम ऍक्ट लागू केलेले नाही. आमचं मत असं आहे की या नव्या मुंबईतील जेवढ्या झोपड्या आहेत त्याला सलम ऍक्ट लागू करावा. आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने आम्ही पूर्ण 28 प्रभाग लढवणार आहोत. 111 उमेदवार आम्ही इथं नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने देणार. सर्वात मुद्दा आमचा आहे गोरगरिबांचे प्रश्न आहेत. या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे. ते भ्रष्टाचार आम्ही बंद करायला लावणार. कारण या भ्रष्टाचारी लोकांनी फक्त हेच केलेलं आहे, म्हणून आपण भ्रष्टाचार बंद मुक्त नवी मुंबई महानगरपालिका करायची. कामगार की हो, जितने भी हमारे वंचित बहुजन है, उनके लिए प्रशासन से लड़ने के लिए समाजवादी पार्टी कटिबद्ध है। पहले भी थी, आज भी इनके साथ में, आगे कदम से कदम चल करके हम इनके साथ करेंगे। हमारा जो उद्देश्य है, जो इन्होंने बताया, झोपड़पट्टी कामगार, जो असंगठित कामगार हैं, रिक्शा वाले हैं, उनकी जीवन में सुधार लाना, प्रशासन के उनकी बारे में जानकारी देना, प्रशासन से मदद करना। आज इन्होंने बताया, मैं उनसे इस बात सहमत हूँ कि प्रशासन इस बात से अनभिज्ञ है, उनको नींद में है। उनको नींद से जगाने के लिए राजनीतिक पार्टी के रूप में समाजवादी पार्टी के अध्यक्ष आर.एन. यादव, मैं इनके साथ में हूँ और हम आगे साथ में रहेंगे, जिससे लोगों का जीवन में, परिवार में सुधार हो। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।